पाहुयात पुढची बातमी। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नवा पॅटर्न पाहायला मिळतोय। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये युतीबाबत चाचपणी सुरू आहे। नवीन युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार आहे। तर राज्यभरात काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर बैठकांची मालिका सुरू आहे आणि नांदेडमध्ये वंचित काँग्रेस युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। माझ्यासोबत युसुफ शेख आहेत, जे छत्रपती संभाजीनगर काँग्रेस जिल्ह्याचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष आहेत। असं ऐकण्यात येतंय की वंचित बहुजन आघाडीसोबत तुमच्या बैठका झाल्यात, या खरं आहे का आणि कुठपर्यंत या बैठकामध्ये निर्णय आला? कालच नांदेडमध्ये युतीची घोषणा झालेली आहे आणि याच्या अगोदर पण आमचे वंचित सोबत एक 2-4 बैठका झालेल्या आहे। ते पण त्यांची पण इच्छा आहे आणि आमची पण आणि आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे। पण जे काही निर्णय होणार आहे ते आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ हे घेतील। नांदेडमध्ये ज्या पद्धतीची घोषणा झाली तसा निर्णय संभाजीनगरमध्ये अपेक्षित आहेत का? तुमच्या बैठकांमध्ये काय झाले? नाही, आम्हाला असं वाटतं की अपेक्षित आहे। वंचित सोबत आम्ही जाण्याचा निर्णय जे आहे ते आमचे अध्यक्ष घेतील। पण लोकांमध्ये पण असं एक वातावरण आहे की काँग्रेस आणि वंचित एकत्र यावा आणि या महानगरपालिकेमध्ये एक चांगली सरकार देण्याचा प्रयत्न आम्ही करू। कारण लोक या महायुतीला कंटाळलेले आहे। शहराला पाणी नाही, कचऱ्याचा प्रश्न आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, लई प्रश्न या महानगरपालिकेमध्ये आहे। म्हणून आता नवी समीकरण जोडण्याचा हे योग आहे। म्हणून आता लोकांमध्ये पण लोक पण या युतीसोबत जातील असं मला विश्वास आहे। आणि या 28 वर्षापासून भाजप आणि शिवसेनाने या शहराचा वाटोळा केलेला आहे। आतापर्यंत पाणी नाही ना, पाणी कुठे आहे या शहरामध्ये? महाविकास आघाडी सक्षम ठरू शकली नसती हे विषय सोडवण्यासाठी? नाही, महाविकास आघाडी पण आमच्या सोबत राहणार आहे ना। आमचं राष्ट्रवादी सोबत बोलणं चालू आहे, शिवसेना सोबत बोलणं चालू आहे। भाजप आणि शिवसेनाला रोखण्यासाठी या महानगरपालिकेमध्ये